नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत सातवण्याला आणि हा प्लॉट आहे सुनील भाऊ सोमानी यांचा। तर ह्या उसाला आपल्या शेतीशाळेच्या 2 ड्रेंचिंग आणि 4 स्प्रे पूर्ण झालेले आहेत। तर उसाच्या कांड्याची साईज आपण पाहू शकता। तर आपल्या प्लॉटमध्ये आणि ऑर्डिनरी प्लॉटमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आज जवळपास किती महिन्याचा आहे? लागवण किती 7.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि जवळपास कांडे आहेत आपल्याला जवळपास 10 ते 12। तर ह्या हिशोबानं याची ग्रोथ आहे। तर कांड्याची साईज आपण पाहू शकता। ही जी जाडी तुम्हाला कमी दिसते, याची जाडी असं कमी दिसण्याचं कारण आहे की ऊस आपला टक्कर पद्धतीने लावलेला आहे। टक्कर पद्धतीने ऊस लावलेला असल्यामुळे काय होतं की संख्या जास्त निघते आणि संख्या जास्त जर दाटवा झाला की ऊसाची पानाची पाचट चिचुळी राहते। पानाची पाचट चिचुळी राहिल्यामुळं ऊसाच्या कांड्याची हाईट तर मिळते पण जाडी मिळत नाही। तर जाडी मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की सुरुवातीला ऊस जे लावगण आपण करतो तिथं मेंटेन अंतर ठेवावं लागतं। तर मेंटेन अंतर जर ठेवलं तर त्याला चांगल्या पद्धतीने हवा, सूर्यप्रकाश आणि अन्न वहन हे चांगलं मिळतं आणि ऊसाचा बुंदा मजबूत होतो आणि कांड्याची जाडी चांगली मिळते। तर इथं आपल्याला कांड्याची जाडी चांगली मिळाली आहे, लांबी पण जाडी नाही मिळाली। याचं कारण आहे की ऊसात दाटवा आहे म्हणून। फक्त आता याच्यात आपल्याला फायदा असा होणार की जे ऑर्डिनरी प्लॉट आहे तर ऑर्डिनरी प्लॉटमध्ये आता आज जा तुम्ही त्यांच्या ऊसामध्ये असे मेलेले फुटवे जवळपास निम्याच्या वर दिसतील। हे मेलेला फुटवा आहे, असे निम्याच्या वर दिसतील। बघा हे जे असे बारीक बारीक फुटवे आहेत इथं जास्त दिसतील। त्यांच्या एका बेचीमध्ये तुला 2 नाही तर 4च ऊस उभे दिसतील, बाकीचे ऊस मेलेले दिसतील। मग आपल्या याच्यामध्ये ऊस जे आले तर सर्वश्याम ऊस हे सगळे सारखे वाढले। त्याच्यामुळे सगळ्या ऊसाच्या पाचटीवर आज सूर्यप्रकाश मिळतोय, त्यामुळे आपला ऊस मरणार नाही याची गॅरंटी। म्हणजे आपला ऊस जर नाही मेला तर ऑलरेडी आपला पूर्ण ऊस कारखान्याला जाणार आहे। जर कारखान्याला ऊस जर गेला तर ॲटोमॅटिक ज्या ऊसाचं वजन आपल्याला 5 किलो करायचं होतं पण संख्या कमी होती। ज्या प्लॉटमध्ये आपण जर मेंटेन अंतर ठेवलं तर 5 फुटामध्ये आपण जर समजा 5 ऊस ठेवले तर 5 ऊस जर ठेवले तर एका ऊसाचं वजन 3 किलो जर केलं तर 5 फुटामधले 5-15 किलो झालं। पण आपण जर समजा इथं तर आपल्या एका स्क्वेअर फूटमध्ये आज ऊस जवळपास 10 आहेत असं ग्राही धरू आपण 10। तर 10 ऊसाचं वजन आपल्याला किती होईल? 2 किलोचा ऊस भरल। 2 किलोचा ऊस जरी भरला तर हे दोन्ही 20 किलो झालं। 20 मधून बी आपण 5 वजा केलं, राहिलं 15। मग ऑर्डिनरी आपण जे 15 किलो वजन धरलं होतं ते 15ला 15 आपल्याला इथं मिळायला लागलेलं आहे। म्हणजे जर समजा आपण इथं स्प्रे आणि ड्रेंचिंग जर पूर्ण केल्या तर एकच होईल की ज्या ऊसामध्ये आपण मेंटेन अंतर लावगणीमध्ये केलं तिथं तुम्हाला जाडी चांगली दिसेल आणि इथं जर अंतर मेंटेन नाही केलं तर इथं आपल्याला ऊस सगळे सारखे वाढलेले दिसतील आणि ऊसाची साईज, कांड्याची साईज तर तुम्हाला मिळेल पण जाडी मिळणार नाही, एवढाच फरक राहील। बाकी ॲव्हरेज सेमच राहील, 20-19 फरक राहील। थँक्यू मित्रांनो, जय हिंद जय भारत।